सर अजून एक क्वेशन होता, की जसं की आता आपले लेक्चर समजा कोणी मिस केलं, तर त्याला तुम्ही बोलता की रेकॉर्डिंग वगैरे जाणार. मग ती क्वालिटी राहते का? की जसं की फ्रंट ऑफ वेगळं गोष्ट होते, रेकॉर्डिंग लेक्चर्स वेगळं होतं. हां, म्हणजे बेसिकली एक तर मी सारखं तेच सांगतोय, की तुम्ही आता हायब्रिड मोडमध्ये असल्यामुळं हे सगळ्यात बेस्ट झालेलं आहे. आधी मला थोडासा स्वतःला ॲज अ टीचर म्हणून त्रास व्हायचा, की कधीतरी लेट्स से आम्ही पॉइंटर शिकवलं आणि त्या दिवशीच नेमकं कोणीतरी नाहीये. मुलं म्हणायचे, की आम्ही कव्हर करून घेतो, मित्राकडनं घेतो किंवा सर एक 15 मिनिटं शिकवा की वगैरे. पण मला दरवेळेस म्हणणं असायचं, की बाबा मी एक 1.5 तास, 2 तास पॉइंटर शिकवलेलं आहे. ते 15 मिनिटामध्ये कसं कव्हर होणार? मी जरी शिकवलं तरी. मित्रांकडनं घेतलं तर माझ्याकडून कसं जाणार? त्यामुळं हायब्रिड मोडचा फायदा हा आहे, की एकदम समोर जे होतंय ते सगळं रेकॉर्ड होतंय आणि एकदम बेस्ट कॅमेरा क्वालिटी आपण दिलेली आहे आणि तुम्ही कधीही म्हणजे पुन्हा डेमो सेशन्समध्ये ते बघू शकता. सो समोर उभं राहून कोणीतरी शिकवतंय, हा जो क्लासरूमचा फील आहे तोच तुम्हाला येईल, पहिली गोष्ट. तर एक तर मिस करूच नका, पहिली गोष्ट. पण आता मिस केलं, काही-काही वेळा असं असतं, की आजकाल असं झालंय, की मुलांना पण बऱ्याच ठिकाणावरनं प्लेसमेंट कॉल येतात. आता मी इकडे शिकवतोय ठीक आहे. पण ऑलरेडी त्याचं कोर्स जेव्हा माझ्यापर्यंत झालेलं आहे आणि ही वॉन्ट्स टू अटेंड सम इंटरव्ह्यू इन Wipro और इन TCS, इन Cognizant, मास सिक्युरिटी कंपन्या आहेत किंवा Infosysमध्ये त्यांना जायचं आहे. तर माझं तेव्हा असं असायचं, की बाबा तुम्ही पहिल्यांदा एक 4-5 महिने सगळं झाल्यानंतरच मग अटेम्प्ट करा. पण आता कॉल्स वगैरे इतक्या ठिकाणाहून येतात. बऱ्याच वेळा मुलांना असं होतं, की हे मिस का करायचं? तर येस, तुम्ही तिकडे जाऊ शकता. घरी कधी-कधी फंक्शन्स महत्त्वाचे असतात किंवा घरी कधी इमर्जन्सी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही. पण आता त्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकता आणि रेकॉर्डिंग ऐकायलाच पाहिजे. रिव्हिजनसाठी पण ते ऐकायला पाहिजे आणि मिस झाल्यावर तर ते रेकॉर्डिंग मिळेल. तर क्वालिटी जर म्हणायला गेलात तर तुम्ही स्वतःहून ते चेक करू शकता. दुसरी गोष्ट आता रेकॉर्डिंग ऐकताना हा प्रश्न असतो, की आम्हाला जर परत त्याच्यात डाउट आले, जसं की आता लाईव्ह होतंय तेव्हा डाउट आले तर कोणीतरी कमेंट करेल Google Meetमध्ये ऑनलाईन असेल तर. ऑफलाईनमध्ये मुलं डायरेक्ट विचारतील. पण जर मी एक सेशन मिस केलं, मला रेकॉर्डिंग मिळालं ठीक आहे. पण जर मला डाउट असेल तर काय? तर त्यासाठीच आम्ही ज्ञान सेतू लॉन्च केलेला आहे. तर ज्ञान सेतू काय आहे? तर त्याच्यामध्ये रिव्हिजन होते. त्यामध्ये ऑलमोस्ट सगळं परत शिकवलं जातं. तिथं पुन्हा तुम्ही अटेंड करू शकता. तिथं तुम्ही प्रश्न करू शकता. तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये प्रश्न करू शकता. तुम्ही आता आम्ही जे ज्ञानदीप म्हणतोय, तिथं प्रश्न करू शकता. त्यानंतर ज्ञान सेतू मी जे म्हणतोय, तो असा डिझाइन केलेला आहे, की 5 दिवस तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातील. तर नुसतं रिव्हिजन नाही, त्याच्यामध्ये आम्ही बाकी बऱ्याचशा गोष्टी देतो. मी पुन्हा डिटेलमध्ये ते सांगेन. पण ज्ञान सेतू इज बेसिकली तुम्ही मिस झालं, तरी तुम्हाला रिव्हिजनसाठी टाईम स्लॉट अवेलेबल दिलेला आहे. तिथं आमचे सगळे जे ट्रेनर्स आहेत, ते परत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवतील पण आणि तुमचं काही मिस झालेलं असेल आणि तुम्हाला प्रश्न असतील रेकॉर्डिंगवर, की विनायक सरांनी असं शिकवलं होतं, पण हे कळालं नाहीये, जरा परत घेता का? किंवा ह्या कोडिंगमधल्या काही गोष्टीतले मला टोटली कन्फ्युजन आहे. तर तुम्ही तिथं बिनधास्त विचारू शकता. म्हणजे पुन्हा तुम्हाला ते लाईव्ह सेशन अरेंज करून दिल्यासारखंच आहे. सो बॅकअप किती दिलाय तुम्हाला? एवढा सगळा बॅकअप असताना मला नाही वाटत, की काही मिस झालं म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम यावा. अगेन हे सगळं आम्ही देतो की नाही, हे कमिट केलेलं सगळं होतं की नाही, याच्यासाठी तुम्ही डेमो घेऊ शकता महिनाभर अँड देन यू कॅन डिसाईड. ओके.